आस्था सामाजिक संस्था आणि नागेश करजगी युथ फाउंडेशनच्या वतीनं मूकबधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा वाटप करण्यात आला। आस्था रोटी बँक आणि नागेश करजगी युथ फाउंडेशनच्या वतीनं शनिवारी प्रगती मूकबधिर निवासी विद्यालय मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थानी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी, सदस्य योगेश कुंदूर, प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे, शुभम बडाळे, संस्थापक माधव देवकर, सचिव विलास देवकर, मुख्याध्यापक चंद्रकांत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी यांनी आस्था रोटी बँकेनं आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्यामध्ये समाजाचं ऋण फेडण्यासाठी गोर गरीब आणि गरजू घटकांकरिता अनेक वेळा विविध उपक्रम राबवले असल्याची माहिती दिली। तसंच शैक्षणिक साहित्य वाटपाच्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते 50 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, कंपासपेटी, वह्या, पॅड, पेन या साहित्याचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सारिका देवदारे यांनी केलं, तर आभार दीपाली रेड्डी यांनी मानले। यासाठी दानशूर व्यक्ती माजी नगरसेवक बाबूबाई मेहता, प्राशिक सामाजिक संस्थेचे सल्लागार शिवम सोनकांबळे यांचं सहकार्य लाभलं। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस्था सामाजिक संस्थेचे सचिव शिवानंद सावळगी, उपाध्यक्ष चंद्रकांत शहा, सदस्य डॉक्टर महावीर शास्त्री, अनिल जमगे, सोमनाथ कोळेकर, प्रदीप ढेरे यांचं सहकार्य लाभलं।